नमस्कार शेतकरी बंधूंनो, व्हीआयपी फार्मिंग या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आता बघा जवळपास ही अमावस्या होऊन 2च दिवस झाले, म्हणजे काय आता वारंवार पण 15-15 दिवसाची फवारण्या सांगत आहे। त्याच्यामुळे काय आहे, जवळपास शेतकऱ्यांना फार अतिशय चांगला असा लाभ होतोय। म्हणजे तुमच्या हळदीवर करपा दिसत नाही, हळदीचे पानं रुंद होत आहेत, पण अतिशय जास्त पाण्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी झटके येत आहेत। म्हणजे काय, आपलं हळद पीक हे स्ट्रेस मध्ये जात आहे। तर या सगळ्या कारणामध्ये काय, मुळा हे आहे की नाही एकदम अशा स्लो काम करत असतात आणि अशाच मध्ये आपल्याला फवारणी करून त्याला एक नाही पुन्हा एकदा सक्रिय करणं, पुन्हा त्या चयापचन क्रिया वाढवणं, सूर्यप्रकाशाचं आता जास्त म्हणजे सूर्यप्रकाश दिसत नाही कारण ढगाळ वातावरणच आहे, कंटिन्यू पाऊस पडत आहे। आता याच्यामुळे काय होणं की प्रकाश संश्लेषण वाढणं, त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला काय फवारणी करणं आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये कसं आहे, कंदमाशी आणि करपा हे प्रायमरी स्टेज मध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला या दोन्ही गोष्टीचा विचार करूनच फवारणी दिलेली आहेत आणि यापण वेळेस आपल्याला त्या दोन गोष्टी घेऊनच फवारणी करायची मित्रांनो। आणि याच्यानंतर म्हणजे आता याच्या पुढे तुमच्या जवळपास 1 ते 2च फवारण्या होतील, यानंतर जवळपास फवारण्या सुद्धा होणार नाही, कारण हळद पूर्ण झाकून जाणार आहे। आणि जर करप्या वाढत असेल किंवा काही जास्तच म्हणजे रोग वगैरे येत असेल किंवा सडी येत असेल तरच आपल्याला फवारणी वगैरे करणं आहे। असं बघायला गेलं तर सडीसाठी हे फवारणीतून नियोजन होत नाही। बरेच जण आपल्याला कमेंट मध्ये सुद्धा म्हणतात फवारणी मार्फत सडीवर उपाययोजना होते का, तर होत नाही मित्रांनो। तुम्हाला सडीसाठी हे ड्रेचिंगच करणं आहे, ते पण प्रत्येक झाडाच्या बुडाला। आता मुद्द्यावर येऊया की आता आपल्याला कोणती फवारणी करणं आहे जेणेकरून आपल्या हळदीमध्ये कोणत्याही प्रकारचा करपा वगैरे वाढणार नाही। आता मित्रांनो, याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ टाकलाय, करप्या किती प्रकारचा असतो, त्याच्यावर कोणते औषधं फवारायचे असतात याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। फार आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवले आहेत, प्रत्येक म्हणजे फवारणी ड्रिचिंग कधी करायची व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। आता मित्रांनो बघा, आता फवारणी मार्फत तुम्हाला चांगलं बुरशीनाशक घेणं तर फार गरजेचं आहे, कारण आता बॅक्टेरियल ब्लाइट फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आता मित्रांनो, हा पाहू शकता तो हे जीवाणूजन्य करपाचाच प्रकार आहे आणि हे अर्ली म्हणजे सुरुवातीच्या पानावर म्हणजे खाल्ल्या पानावर जास्त दिसून येते, नंतर हळूहळू वरल्या पानावर होते। म्हणजे आता हे वरलं पान आहे, आता हे वरलं पान आहे, दिसतंय का? आता हे अशा प्रकारचं म्हणजे हळूहळू वाढत असते। आता तर मित्रांनो, आता याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला फवारणी मार्फत एक चांगले बुरशीनाशक घेणं फार गरजेचं आहे। आता यामध्ये चांगले म्हणजे कोणते, आता 2च फवारण्या आहेत, ते एकदम चांगले बुरशीनाशकामध्ये तुम्ही जवळपास कस्टोडिया घेऊ शकता, त्यानंतर अमिस्टार टॉप घेऊ शकता, कॅब्रो टॉप घेऊ शकता। असे म्हणजे हाय मॉलिक्यूल घ्यायचे ज्याच्यामध्ये ॲझिस्ट्रोबिन प्लस टेबुकोनाझोल वगैरे घटक असलेला आहे का नाही, फार अतिशय चांगले बुरशीनाशक आहेत। आणि मित्रांनो, याच्यासोबत अँटीबायोटिक वापरणं गरजेचं, म्हणजे टॅगमायसिन, व्हॅल्डामायसिन किंवा स्टेप्टोसायक्लिन फार प्रचलित, 3 ग्राम वगैरे घेऊन तुम्ही फवारू शकता। आता मी तुम्हाला काय केलं, एक ऑप्शन दिले, याच्यापैकी कोणतेही फवारू शकता किंवा कोणत्याही प्रकारचा करप्या नाही, आपल्याला खर्च पण कमी करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, एक टिल्ट वगैरे फवारू शकता, टिल्ट फवारून घ्या, नाहीतर मग रेडीमेड गोल्ड फवारून घ्या। तर हे बरेचसे बुरशीनाशक आहेत, फार चांगले करप्यासाठी काम करतात। ज्यांना करपा नाहीच आहे त्यांना हे असे साधारण बुरशीनाशक सुद्धा फवारू शकतात, खर्च करायची गरज नाही। आता मित्रांनो, यामध्येच तुम्ही आता काय करायचं, कीटकनाशकामध्ये काय वापरायचं मित्रांनो, बिलकुल कीटकनाशकाला जास्त असा खर्च करायचा नसतो, कारण आपल्याला कंट्रोलच काय करायची, एक तर ह्याच्यावर पडणारी बाळकीची आळी राहते, ती आळी, आणि दुसरी काय कंदमाशी, दुसरं काही नसतेच ना। तर त्याच्यामुळे काय, तुम्ही क्विनोल्फॉस वापरत राहा, आपलं प्रोपेक्स सुपर वापरताना प्रमाण कमी वापरायचं। क्विनोल्फॉस फवारताना बी हे लक्षात घ्यायचं की सकाळी फवारणी झाली पाहिजे, जास्त ऊन पडत असेल तर प्रमाण थोडं कमी घ्यायचं, 25 ते 30 ml घ्यायचं। स्लेअर आपलं प्रोपेक्स सुपर वापरत असाल तर जवळपास 20 ते 25 mlच प्रमाण घ्यायचं प्रति 20 लिटरच्या टाकीसाठी। आणि आता हे स्वस्तामधले झाले, असं म्हणतील 2-3 वेळेस आपण हे मारले, आता मारायचं नाही, चांगलं मारायचं, तर तुम्ही आलिका वापरू शकता प्रतिपंप 20 ml किंवा सोलोमन वापरू शकता प्रतिपंप 20 ml। हे चांगली बुरशी म्हणजे कीटकनाशक झाली, याच्यामधून सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला हे का नाही कंदमाशी आवरलेली दिसते। आणि मित्रांनो, आता हे पूर्ण प्लॉट आपल्या हातावर आहे। साई मोरे हे अमराबाद आपल्या जवळपास नांदेड मधून एक जवळपास 15 ते 20 किलोमीटरवर हे आपलं गाव येते, अमराबाद मधील अतिशय चांगले आणि नंबर 1 चे असे फार्मर आहेत, त्यांचा हे प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉट आपल्या हातावर आहे। बघा तुम्ही फुटवा सुद्धा बघू शकता, नंबर 1 चा फुटवा आहे। याच्यासाठी आपण मिलांज ग्रोवर 1261, त्यानंतर आता हे जे आपण सांगितलंय पूर्ण नियोजन केले भाऊ ना, आता अजून सुद्धा फुटवा येते, बघा दिसतंय का, अजून सुद्धा फुटवा येते। हे प्लॉट बघा, हे हळद बघा इकडे है ना, हे अजून सुद्धा फुटवा येते। मित्रांनो, एकदम व्यवस्थितरित्या जर नियोजन केलं तर अतिशय चांगला रिझल्ट येत असते। आणि मित्रांनो, शेड्यूल वाईज करायचं, असं नाही की बा कोणी आपल्या प्लॉटवर आलं
त्यांचं ऐकून आपण करायला लागले असं नाही. आपल्या मनानं काहीतरी गोष्टी करायच्या, म्हणजे आपण व्यवस्थित शेड्यूल ठेवून द्यायचा की बाबा आता हे जीवाणू वापरलंय, जीवाणू वापरल्यावर कोणत्या गोष्टी आसपासला वापरायचं नाही, त्या गोष्टी आपण व्यवस्थित नियोजनानं करायचं. मित्रांनो, आपण काय केलं, कीटकनाशक सांगितलं, बुरशीनाशक सांगितलं, तर अतिशय महत्वाचं की बाबा आपल्याला ग्रेनरी टिकून ठेवायची आहे. सतत तर आता मारणं होणार नाही, कारण यानंतर झाकून जाणार आहे. तर तुम्ही एकदम चांगलं बायोस्टिम्युलंट जे की आपलं पूर्वा कंपनीकडे आमिग्रो नावाने येते, मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं, ते फार चांगलं बुरशी म्हणजे आपलं बायोस्टिम्युलंट आहे, फार नंबर 1 रिझल्ट येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलंय, मला कमेंट मध्ये सांगितलंय, अतिशय सुंदर रिझल्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला असं सेपरेट काही ड्रिचिंग वगैरे करायची ऑर्गॅनिक कार्बनची वगैरे अशी काही गरज पडणार नाही. नंबर 1चं असं प्रोडक्ट आहे. तुम्ही काय करायचं, प्रतिपंप 25 ml आमिग्रो वापरायचं मित्रांनो. त्याची छोटीशी क्लिप आणि मी फोटो टाकून देतो, तुम्ही बघायचं, करून घ्यायचं मित्रांनो. तसेच तुम्ही काय करू शकता की थोडंसं फिकडपणा जास्त वाटत असेल किंवा मायक्रोन्यूट्रियनची डिफिशियन्सी वाटत असेल तर आमिग्रो न वापरता चिलमिक्स कॉम्बी सुद्धा वापरू शकता. प्रतिपंप 25 ग्राम ते 30 ग्राम हे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, हे दोन्ही जर म्हणजे काहीच नसेल, नंबर 1च हळद आहे, काही प्रॉब्लेमच नाही, तर आपलं साधं ग्रोवर येते का नाही ते सुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा कव्हर करूया की ज्या शेतकऱ्यांची हळद वाढत नाहीये, म्हणजे तेवढी वाढ चांगली झाली नाही, त्यांच्यासाठी एक रामबाण उपाय म्हणलं तर तुम्ही 25 ग्राम चिलमिक्स कॉम्बी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 50 ml हे आपलं सुपीक घ्यायचं मित्रांनो. सुपीक फार जबरदस्त प्रोडक्ट आहे बरं का. आपण काय केलं, ते ज्या शेतकऱ्यांची हळद दबली होती, उचलत नव्हती, त्यांना आपण 2 लिटर खालून दिलं तर सोडायला, आणि त्याच्यासोबत आपण मिलान्स दिलं तर 2 किलो, एकदम नंबर 1 रिझल्ट आला. म्हणजे हे झाकून जाण्यासाठी मदत झाली. म्हणजे जे मोठी अगोदरची हाईट वाढली होती, नंतरची जे बारकी झाली का नाही, त्याला मिसळायला फार मदत झाली, लवकर वाढ करते मित्रांनो. तर ते काय करायचं, आपल्याला फवारणीतून सुद्धा हे वापरता येते. 50 ml सुपीक वापरायचं आणि त्यासोबत काय करायचं, आपल्याला चिलमिक्स कॉम्बी 25 ग्राम, ज्यांची हळदीची वाढ झाली नाही त्यांनी, बरोबर का नाही. आता उरला प्रश्न काय, स्टिकर झाला. तर स्टिकरचं कसं आहे, आयोनिक बेस स्टिकर फार वापरत राहा. म्हणजे आयोनिक बेस काय म्हणतो माहित आहे का, तर हळदीवर आयोनिक बेस काय करतात माहिती आहे का, जास्त प्रमाणात चिटकून ठेवतात. म्हणजे त्याची स्टिकिंग ॲबिलिटी आपल्या सिलिकॉन पेक्षाही जास्त असते. आता सिलिकॉन तर पेनिट्रेशन करते, म्हणजे मदत ओढून घेते, पण आयोनिक बेस हे हळदीसारख्या केळीसारख्या पिकाला, म्हणजे सपाट आहेत अशा पिकाला आयोनिक बेस स्टिकर अतिशय चांगले असतात, जे की आपल्या सेवर मध्ये येते बघा. तुम्ही सेवर वापरायचं. आपल्याकडे सिलिकॉन बेस सुद्धा उपलब्ध आहे, ऍक्टिवेट नावाने येते, म्हणजे जे पुड्यामध्ये येते, पंपामध्ये प्रतिपंप 5 ml, ते सुद्धा वापरू शकता, वाईट नाही आहे. पण माझा प्रिफरन्स जास्त आयोनिक बेसला राहील हळदीसाठी. आता मित्रांनो, या सर्व बाबी झाल्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी काय करतो तुम्हाला सविस्तर सांगतो. आता ही माझ्या मतानं आहे, तुम्ही सुद्धा यामध्ये मी जे सांगितले प्रोडक्ट थोडेसे मागे पुढे करून, म्हणजे जे वापरले त्याच्यात ठेवून दुसरा वापरायचा, म्हणजे घेऊन तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम बुरशीनाशक चांगलं घ्यायचं. कोणतं घ्यायचं, कॅब्रेटॉप घेतलं तर 40 ग्राम, नाहीतर मग कस्टोडिया घेतलं तर 20 ml ते 15 ml. ओके. त्यासोबत अँटीबायोटिक घ्यायचं कंपल्सरी, आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन 3 ग्राम, आणि त्यासोबत आता काय करायचं, आपल्याला पूर्वा कंपनीचं आमिग्रो वापरायचं आहे, प्रतिपंप 25 ml. आणि कीटकनाशकामध्ये तुम्ही कोणतेही वापरू शकता, एक तर क्विनॉल्फॉस वापरू शकता 30 ते 40 ml न, किंवा तुम्ही प्रोपेक्स सुपर वापरू शकता, किंवा आलिका. माझ्या मताने आता तुम्हाला वापरायचं तर आलिका किंवा सोलोमन वापरून घ्या. त्याचं दोन्हीचंही प्रमाण हे 20-20 ml आहे. सोलोमन वापरलं तरी 20 ml किंवा आलिका वापरलं तरी 20 ml. मित्रांनो, यासोबतच काय करायचं, तुम्हाला एक स्टिकर घ्यायचं आहे. स्टिकर मध्ये आपलं सेवर 20 ml, व्यवस्थित पाणी बनवा. याच्यामध्ये बुरशीनाशक कधीही सेपरेट पाणी बनवायचं असते, एकत्र मिक्स करायचं नाही. आणि पाणी बनवून व्यवस्थित फवारणी घ्या. फवारणी घेताना अशी दक्षता घ्या की बुडापासून शेंड्यापर्यंत फवारणी गेली पाहिजे. म्हणजे 1-1 तास धरून फवारणी करायची. म्हणजे आता हे तास धरला तर हे तास पूर्ण अशी फवारणी करायची. म्हणजे काय, आपले जे कवळे हे जे आहेत, फुटवे आहेत, त्याच्यावर सुद्धा ही फवारणी पडली पाहिजे, जेणेकरून कंदमाशीला जे पोषक वातावरण राहते अंडे सोडण्यासाठी ते भेटणारच नाही. आणि कोणतीही मादा आपले अंडे सोडताना काय करत असते की बुवा, जे सराउंडिंग एरिया आहे ते विषमुक्त असायला पाहिजे, जिथं माझे लेकर व्यवस्थित टिकले पाहिजे, या गोष्टीची दक्षता घेते. त्यामुळे काय करायचे, बूड सुद्धा झळकायचं फवारणीतून. कीटकनाशक असल्यामुळे कोणतीही तुम्हाला कंदमाशीचा त्रास होणार नाही. आता या सर्व बाबी लक्षात घ्या, व्यवस्थित फवारणी करा आणि नियोजन करा. काही अडचण आल्यावर आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप बनवला आपण, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, त्याच्यावर प्रश्न विचारू शकता. आणि
लईच अडचण आहे तर मला कॉल करू शकता. तिथं नंबर सुद्धा दिलेला आहे मी त्या ग्रुपमध्ये. कॉल सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.